पुण्याच्या पर्वती परिसरातील अत्याचार प्रकरणी आरोपी 17 वर्षीय आजोबाने न्यायालयात वेगळाच युक्तिवाद केलाय। मी नातीसोबत फक्त बसलो होतो, महिलेने अफवा पसरवली असा दावा त्यांनी केला। आरोपीने कोणताही गैरवर्तन केल्याचा आरोप फेटाळून लावलाय। पोलिसांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। पुढील सुनावणीत आणखी स्पष्टता येण्याची शक्यता आहे। तर पर्वती प्रकरण समोर आल्यावर संतापाची लाट उसळलेली होती आणि त्याच प्रकरणामध्ये आता आरोपीचा कोर्टामध्ये हा वेगळाच युक्तिवाद पाहायला मिळतोय। नातीसोबत आपण नुसतं बसलो होतो, महिलेने अफवा पसरवली असं या आजोबाचं म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।